नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत महाभारती गुरु यूट्यूब चॅनल। आपण मागच्या एपिसोड्समध्ये पाहिले की पोलीस प्रशासनाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती जी तुम्हाला परीक्षेसाठी हमखास विचारली जाऊ शकते। मागचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही विद्यार्थी मित्र तो तुम्ही नक्कीच या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ असेल तो नक्कीच पहा। आज आपण भाग क्रमांक 2 पाहत आहोत, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा प्रश्नोत्तरीत फायदा होईल। चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आता पुढील प्रश्न। आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस यंत्रणेची रचनेची माहिती। सगळ्यात वरचे पद असते ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे राज्यातील सगळ्यात मोठे पद असते विद्यार्थी मित्रांनो। लक्षात असू द्या, 1 मार्काचा हमखास प्रश्न राहिला। पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद असते विद्यार्थी मित्रांनो। त्या खालोखाल अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणजेच ॲडिशनल डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस हे 2 नंबरचे पद असते विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजे स्पेशल इन्स्पेक्टर ऑफ जनरल पोलीस हे 3 क्रमांकाचे पद असते विद्यार्थी मित्रांनो। त्या खालोखाल पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हे 4 नंबर क्रमांकाचे पद असते विद्यार्थी मित्रांनो। नंतर पोलीस अधीक्षक त्याला आपण सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस असे देखील म्हणतो, हे 5 नंबरचे पद असते विद्यार्थी मित्रांनो। चला तर पुढील प्रश्न पाहूयात। त्यानंतर पोलीस अधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त असे देखील त्यांना आपण म्हणतो, असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हे पद असते। त्या खालोखाल पोलीस इन्स्पेक्टर असतात, नंतर सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर हे असतात, नंतर पोलीस सब इन्स्पेक्टर असतात विद्यार्थी मित्रांनो। हे सर्व पद का लक्षात राहू द्यायचे तुम्ही, कारण की हे पोलीस असिस्टंट कोण असते, त्याच्या खालोखाल पद कोणते असते किंवा त्याच्यावरती पद कोणते असते किंवा त्याच्या खाली पद कोणते असते असे प्रश्न तुम्हाला हमखास विचारतील। म्हणून हे पद तुम्ही एका खालोखाल एक असे लक्षात राहू द्या, याच्यावरती कोण असेल आणि यांच्या खाली कोण असतील विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने। त्यानंतर असते पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर, नंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नंतर पोलीस हवालदार। आपल्याला वाटते की पोलीस हवालदार हे सर्वात खालचे पद आहे, तर असे नाही विद्यार्थी मित्रांनो। सगळ्यात खालचे पद येते म्हणजे पोलीस शिपाई, जे आता तुमची भरती चालू आहे ना, सगळ्यात लास्टवाले पद आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यावरती असतात पोलीस नाईक, त्याच्यावरती असतात पोलीस हवालदार आणि त्याच्यावरती असतात सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक। हे तुम्ही लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो। आता पाहूयात आपण अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न। महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयाबद्दल काही प्रमुख गोष्टी पाहूयात। महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेचा प्रमुख कोण असतो, तो म्हणजे पोलीस आयुक्त हा असतो। त्याच्या मदतीला असतो पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त। महाराष्ट्रात किती आयुक्तालय आहेत, तर मुंबई शहर, नवी मुंबई, रेल्वे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद आणि अमरावती या इत्यादी 10 ठिकाणी हे पोलीस आयुक्तालय आहेत विद्यार्थी मित्रांनो। लक्षात राहू द्या, महाराष्ट्रात किती ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहेत, तर एकूण संख्या पोलीस आयुक्तालयांची 10 आहे विद्यार्थी मित्रांनो। आता ग्रामीण पोलीस परिक्षेत्र आपण विषयी काही माहिती पाहूयात। एकूण संख्या येते म्हणजे 7 ग्रामीण पोलीस परिक्षेत्रांची। त्यापैकी ग्रामीण परिक्षेत्र एक म्हणजे ठाणे, नंतर याच्यात 4 जिल्हे येतात, नागपूर याच्यात 6 जिल्हे येतात, औरंगाबाद याच्यात 4 जिल्हे येतात, कोल्हापूर या ठिकाणी 5 जिल्हे, नाशिकमध्ये 5 जिल्हे, अमरावतीमध्ये 5 जिल्हे, नांदेडमध्ये 4 जिल्हे, अशा एकूण 7 ठिकाणी पोलीस ग्रामीण परिक्षेत्र आपल्याला पाहावयास मिळतात महाराष्ट्रात। नंतर ग्रामीण पोलीस परिक्षेत्रातील एकूण जिल्हे आहेत ते म्हणजे 33। ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो, महत्त्वाचा प्रश्न आहे। विशेष पोलीस उपमहानिरीक्षक हे पद असते विद्यार्थी मित्रांनो। महाराष्ट्रातील 5 ठिकाणी पोलीस आयुक्तालय व पोलीस ग्रामीण परिक्षेत्र कार्य आहेत, ते म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या 5 ठिकाणी पोलीस ग्रामीण परिक्षेत्रे कार्यरत आहेत। पुढील प्रश्न आणि महत्त्वाची माहिती पाहूयात पोलीस प्रशासनाबद्दल। आता पुढील प्रश्न पाहूयात आपण। महाराष्ट्रातील पोलीस खात्याचे विशेष विभाग कोणकोणते आहेत, क्राईम ब्रँच म्हणजेच गुन्हे शाखा,
गुन्हे अन्वेषण, वाहतूक नियंत्रण, सशस्त्र राखीव पोलीस दल, बिनतारी संदेश यंत्रणा, मोटार वाहन विभाग, पोलीस जनसंपर्क यंत्रणा, पोलीस भरती व प्रशिक्षण केंद्र, श्री पोलीस, 10 रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि 11 म्हणजे होमगार्ड इत्यादी पोलीस खात्याचे विभाग म्हणून ओळखले जातात. आता पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणकोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांना नावं काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? भारतातील पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी ती आहे हैदराबाद या ठिकाणी. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ती मसुरी या ठिकाणी. पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, नायक, सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांच्या उमेदवारांना प्रशिक्षण पोलीस अधिकारी प्रशिक्षण केंद्र हे नाशिक या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपायांसाठी म्हणजेच आता जर तुमची निवड झाली पोलीस कॉन्स्टेबलसाठी पोलीस शिपायासाठी तर तुमचे कोणकोणत्या ठिकाणी ट्रेनिंग होऊ शकते? पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण विद्यालय कोणकोणते आहेत? खंडाळा, नागपूर, नाशिक, अकोला आणि जालना. होमगार्ड विभाग म्हणजेच गृहरक्षक दल. होमगार्ड संघटनेची स्थापना ही 1946 मुंबई या ठिकाणी झालेली आपणास दिसून येते. महाराष्ट्रात राज्यातील होमगार्ड गृहरक्षक या पदाचा प्रमुख कोण असतो? म्हणजेच होमगार्डचे प्रमुख कोण असतात? ते म्हणजे महासमादेशक हे असतात. महासमादेशाची नियुक्ती कोण करते? तर महाराष्ट्र शासनच करत असते. जिल्हा स्तरावरील होमगार्डचा प्रमुख कोण असतो? जिल्हा समादेशक हा असतो. महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला मदत करणारी संघटना म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे होमगार्ड ही संघटना अतिशय महत्त्वाची, जी प्रत्येक सणांना ही कामात येत असते. तर कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण पोलीस प्रशासनाबद्दल अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ? तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला आता भाग क्रमांक 3 घेऊन येईल. पोलीस प्रशासनाबद्दल अत्यंत महत्त्वाची भाग क्रमांक 3 नक्कीच तुम्ही पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही महाभरती या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. महाभरती गुरा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा विद्यार्थी मित्रांनो. आता भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.